नमस्कार मित्रांनो, मी रामलिंग सर्वस्वे तुमचे हीट अँड टेम्परेचर या भागात स्वागत करतो. तरी आपले राहिलेले पॉईंट या भागात आपण पूर्ण करूया. स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्मा. The quantity of heat required to raise the temperature of 1 gram of substance to 1 degree centigrade is called specific heat. म्हणजे कोणत्याही 1 ग्रॅम पदार्थाचे टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्मा. इट इज डिनोटेड बाय लेटर एस. ही विशिष्ट उष्मा एस या शब्दाने दर्शवली जाते. आता विशिष्ट उष्मा वेगवेगळ्या पदार्थाचे पाहूया. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. विशिष्ट उष्मा पाण्याची 1. ॲल्युमिनियम 0.22, 0.22, 0.22. कॉपर 0.1, आयर्न 0.12, 0.12. आता पाहूया पुढचा पॉईंट. थर्मल कॅपॅसिटी. उष्णतेची क्षमता. थर्मल कॅपॅसिटी. इट इज द अमाऊंट ऑफ heat required to raise the temperature of a substance to 1 degree centigrade is called thermal capacity of the substance. कोणत्याही पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता तर आपण म्हणतो थर्मल कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. थर्मल कॅपॅसिटी इज इक्वल टू MS कॅलरीज. थर्मल कॅपॅसिटी बरोबर MS कॅलरीज असतात. पुढे आता पाहूया आपण कॅलरीफिक व्हॅल्यू. कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॉट इज द कॅलरीफिक व्हॅल्यू? Calorific value. The amount of heat released by the complete combustion of unit quantity of fuel in bracket mass or volume is known as calorific value of the fuel. म्हणजेच एका युनिट क्वांटिटी म्हणजे एक विशिष्ट प्रमाणात असलेल्या फ्युएलला जाळल्यानंतर म्हणजे विशिष्ट प्रमाणात असलेल्या फ्युएलचे प्रमाण पूर्णपणे जाळल्यानंतर त्यातून निघालेली उष्णता म्हणजे कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल. म्हणजे त्या फ्युएलमधून पूर्णपणे फ्युएलचे कंबशन म्हणजेच ज्वलन झाल्यानंतर निघालेली उष्णता म्हणजे त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू. आता पाहूया वॉटर इक्विव्हॅलंट. It is the mass of water which will absorb the same amount of heat as the given substance for the same temperature rise. म्हणजे हे असे पाण्याचे वस्तुमान आहे जे पदार्थाच्या तापमानात वाढ झाल्यानंतर ती झालेली तापमान वाढ ही शोषून घेतली जाते.
त्या वस्तुमानाच्या पाण्याला आपण वॉटर इक्विव्हॅलंट म्हणतो. वॉटर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू मास ऑफ द सबस्टन्स इंटू स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स. म्हणजे वॉटर इक्विव्हॅलंट बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा त्याच पदार्थाची. Therefore वॉटर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू m इंटू s. आता पाहूया टाइप्स ऑफ हीट, उष्णतेचे प्रकार. टाइप्स ऑफ हीट, उष्णतेचे प्रकार. पहिला पाहूया सेन्सिबल हीट आणि दुसरा लॅटेंट हीट. आता सेन्सिबल हीट म्हणजे काय ते पाहूया. सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट is the heat absorbed or given off by a substance without changing its physical state. म्हणजे कोणताही पदार्थ उष्णता बाहेर टाकतो किंवा शोषून घेतो त्याच्या भौतिक स्थिती न बदलता. कोणताही पदार्थ त्याची भौतिक स्थिती न बदलता उष्णता बाहेर टाकतो किंवा शोषून घेतो त्याला म्हणतो सेन्सिबल हीट. इट इज सेन्सिबल अँड कॅन बी ॲब्सॉर्ब्ड बाय द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर इन द थर्मोमीटर. आणि ती किती शोषून घेतली किंवा बाहेर टाकली तर ते थर्मोमीटरमध्ये झालेल्या फरकातून आपल्याला समजते. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर जेव्हा पाण्याला उष्णता दिली जाते, पाण्याचे टेम्परेचर जेव्हा 20 डिग्री असते तेव्हा पाणी हे द्रवरूपात असतं. पण पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यासाठी त्याला किती टेम्परेचर कव्हर करायला लागतं? 100 डिग्रीपर्यंत. 100 डिग्रीच्या वर गेल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर. पण 20 ते 100 डिग्रीपर्यंत जे काय टेम्परेचर वाढत जाते, 20 ते 100पर्यंत ते द्रवरूपातच राहतं. या तापमान वाढीलाच आपण सेन्सिबल हीट असे म्हणतो. म्हणजे 20 डिग्री ते 100 डिग्रीपर्यंत लागलेली उष्णता यालाच आपण सेन्सिबल हीट म्हणतो. ज्यात पाणी हे द्रवरूपातच राहिलेलं असतं. म्हणजे त्याचं द्रवचं वायू रूपांतर झालेलं नसतं किंवा द्रवचं सॉलिड म्हणजे घन रूप झालेलं नसतं, फक्त एकाच रूपात असतो. आता पाहूया लॅटेंट हीट. लॅटेंट हीट, द हीट gained or given by the substance during a change of state from solid to liquid to gas is called latent heat or hidden heat. म्हणजे पदार्थ, सबस्टन्स म्हणजे पदार्थ जेव्हा त्याची स्थिती सॉलिड टू लिक्विड म्हणजे घनाचे द्रवात आणि लिक्विड टू गॅस म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होण्याच्या या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर होण्याच्या या वेळेस तो उष्णता बाहेर टाकतो त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट. किंवा हिडन हीट. द हीट ॲब्सॉर्ब्ड or given off does not cause any temperature change in the substance. म्हणजे हीट जेव्हा शोषून घेतली जाते किंवा बाहेर टाकली जाते त्यावेळेस त्यामध्ये कोणताही तापमानात बदल होत नाही. त्या पदार्थाच्या कोणत्याही तापमानात बदल होत नाही. लॅटेंट हीट म्हणजे जेव्हा बर्फाला हीट दिली जाते तेव्हा त्याचे बर्फाचे रूपांतर पाण्यात होते. यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट, याला लागलेली उष्णता. टाइप्स ऑफ लॅटेंट हीट. पहिला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड आणि दुसरा लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ सॉलिड. आता पाहूया लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड.
latent heat of fusion of solid. Above. The amount of heat required per unit mass of the substance as melting point to convert it from the solid to liquid state is called the latent heat of fusion of solid. म्हणजे एखाद्या पदार्थाला लागलेली उष्णता त्याच्या सॉलिड स्थितीतून म्हणजे घन स्थितीतून लिक्विड म्हणजे द्रव रूपात बदलण्यासाठी लागलेली उष्णता, त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे एखाद्या पदार्थाला त्याच्या घनरूपातून द्रवरूपात कन्वर्ट करण्यासाठी लागलेली उष्णता म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ सॉलिड. त्यालाच काय म्हणतो, एखादा घन पदार्थ लिक्विड रूपात बदल होतो त्याला म्हणतो आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट. आता पाहूया लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. म्हणजे आपला आईस, तुम्हाला माहिती आहे आईस हा घन रूपात असतो म्हणजे घट्ट गोळा असतो. The amount of heat required to convert per unit mass of the ice into at 0 degree temperature into water at 0 degree temperature is called the latent heat of fusion of ice. म्हणजे एका बर्फाच्या गोळ्याला युनिट मास असलेल्या बर्फाच्या गोळ्याला 0 डिग्री सेंटीग्रेड, एका युनिट मास असलेल्या बर्फाच्या गोळ्याला 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानात कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे बदलण्यासाठी लागलेली उष्णता, त्याला आपण त्याची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आईस असे म्हणतो. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आईस ही किती असते, 80 कॅलरी पर ग्रॅम, 80 कॅलरीज पर ग्रॅम. आता पाहूया लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. Latent heat of vaporization of liquid. The amount of heat required to vaporize a unit mass of liquid at boiling point, at its boiling point, is called latent heat of vaporization. म्हणजे लिक्विड, आता बघितलं आपण पाणी, लिक्विडचे वाफेत रूपांतर करण्यासाठी लागलेली उष्णता, त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि लिक्विडचे वाफेत रूपांतर होते या स्थितीला काय म्हणतो आपण, त्याचा बॉइलिंग पॉईंट. म्हणजे बॉइलिंग पॉईंटसाठी लागलेली उष्णता म्हणजे त्याचे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आता पाहूया वॉटर किती असते. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर और लॅटेंट हीट ऑफ स्टीम. म्हणजे पाण्याचे वेपरायझेशन किंवा पाण्याच्या वापराला आपण स्टीम असे म्हणतो. द अमाऊंट ऑफ हीट required to convert into steam of unit mass of water at its boiling point 100 degree centigrade is called latent heat of vaporization of water or latent heat of steam. म्हणजेच एका युनिट वस्तुमान असलेल्या पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये करण्यासाठी त्याला लागलेली उष्णता, अमाऊंट ऑफ हीट, त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किंवा लॅटेंट हीट ऑफ स्टीम. इथे कितीला होतं, कोणतंही पाणी
100 डिग्रीला कन्वर्ट व्हायला चालू होतं. 100 डिग्रीला पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होण्यासाठी सुरुवात होते 100 डिग्री टेम्परेचरला. त्यावेळेस लॅटेंट हीट ऑफ स्टीम म्हणजे स्टीम किती असेल 540 कॅलरी/ग्रॅम म्हणजे 540 कॅलरी पर ग्रॅम एवढी उष्णता लागेल. उष्णता आपण कॅलरीमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना एखादा पॉईंट समजला नसेल त्यांनी तो पॉईंट पुन्हा पुन्हा पाहून तो त्यांनी क्लिअर करून घ्यावा ही विनंती. राहिलेले पॉईंट आपण पुढच्या भागात पाहूया.